आधी मला कोण बोललं की मैदानात उभं राहायला पाहिजे? कोणीतरी ह्यांच्यापैकी मला फेकून दिलं असं ना, मी थेट मुंबईला पोहोचलो असतो. नाही पण बापू, तुम्ही जो कार्यक्रम घेतलाय तुम्हाला खरंच खूप खूप अभिनंदन. उत्तम कार्यक्रम घेतलाय तुम्ही. काही पैलवानांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मला वाटतं की कुस्ती चालू असतानाच संपवले. त्याच्यामुळे खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि तुम्ही काही आपल्या पक्षाने राजसाहेबांनी जे उमेदवार जाहीर केले त्याच्या पहिल्या 5 तुम्ही आहात. त्याच्यामुळे साहेबांना तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे ते तुम्हाला पण माहिती आहे. पण ते अपेक्षा आपण एकत्र पूर्ण करू हे मी तुम्हाला शब्द देतो. कारण इकडे आल्यावर मला पहिल्यांदा व्यासपीठावर असताना मी काही पैलवानांशी हात मिळवला तर मी विचार केला की यांचा हात एवढा हलका असतो, मी जास्त ताकदवर आहे की काय. पण मला आज कळलं की हे ताकद फक्त कुस्तीत वापरतात आणि स्वतःच्या हक्कासाठी वापरतात. त्याच्यामुळे मी ह्याच्या पुढे ह्यांना डाऊट नाही करणार किंवा ह्यांच्यावर शंका नाही घेणार, कारण ह्यांची ताकद मला आज कळली. सांगायचं की इकडचे अनेक विषय शेतकऱ्यांचे असतील किंवा पैलवानांचे असतील ते आपण मिळवून सोडवू. त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.